तर नमस्कार मंडळी. तेव्हा कोण आले? आमची आई. आम्ही निघालो. काल कार्यक्रम होता ते भांडे वापस करायला आणि चला म्हणलो येता येता देऊला जाऊ. तर अण्णाला पण म्हणलो चला, आईला पण चला म्हणलो. तेवढं शिरू लागली मागं. ते बघा रुसून फुगली मागं, रुसून फुगली लगेच. नाही म्हणलो तिला मागू तर खाली. हा बसली होती रुसून तू. आई 150-200 रुपये ती. तर आम्ही निघालो दादा देऊला. हां चले लवकर. समोर बसून जाय. बसता आईच्या मागे बसता वरचं. चल तर एवढा अंधार पडला ना आम्हाला यायला, कारण की ते केटरिंगचे भांडे द्यायला गेलतो भांडे, त्यामुळे उशीर लागलेले. तर अंधार पडला. आता इथंच 8 वाजलेत. आता घरी जायला किती उशीर होतं काम आहे. चल तू आलो मी. अंधार पडला आहे अंधार. एवढा उशीर अण्णा तुम्ही पहिल्यांदा आला असता का? नाही एवढा उशीर नाही ना. संध्याकाळी आलतात कधी? हां हां चल ना इकडूनच. आई इकडून चल ना. काय झालं? हा ये दम म्हणे. काय हा जय हे नग 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 नग. चल चल पहिलं. हा हां हां टाका पिटीमध्ये. द्या द्या तुमच्याकडे द्या. चल नाही करून चल. घेतले का त्यांनी? जाऊ दे, पैसे सापडले त्या अण्णाला. यायला उशीर झाला आम्हाला, अंधार पडला होता, त्यामुळं गर्दी काहीच नाही. एकदम मोकळे दर्शन होणार आता. तेव्हा गर्दी काहीच नाही. आमच्या पुढे आलं ते मंदिरामध्ये पण, गाभाऱ्यामध्ये पण गर्दी नाही काहीच. मोकळं दर्शन झालं. मोकळं दर्शन झालं. चल इकडून नाही. शुरू करूया. हसना शुरू. चला आता आम्ही निघालो घरी. आळंदी जायचंय का? आळंदी अरे नंतर आळंदी होत होता. आळे
हे गरुड कुठून गेले इथून 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 ह्या झाडापासून कुठे गेले? वैकुंठात स्वर्गात. त्यांना नेण्यासाठी हे आलतं. हा विष्णूचं गरुड. ह्या झाडावर चालणार आहे का हे? पांडुरंगाने त्यांना तिकडे उभारले. चला चला देऊ. पप्पा देवानं कोणी बनवलं? हा? ब्रह्माने. ह्याच्यावर आपल्याला जायचं कुठं ना जाऊ नंतर लवकर आल्यानंतर जाऊ आपण आता लय उशीर झाला आता. हे का ते झाड? विष्णू देवाचं गाव आहे ते. वैकुंठामध्ये इष्ट देवाचं गाव आहे. तर चला आता आम्ही निघालो घरी. आता लय अंधार पडलाय. नावाला जायचं उद्या. हा ढांटाड्यान आम्ही आलो. लय गर्दी होती आणि रस्ता एवढा खराब होता ना त्यामुळे टाइम लागला का आम्हाला यायला. दुसरं काय नाही. आणि दर्शन तर एकदम मोकळं झालं माहिती का. गर्दीच नव्हती काय अजिबात. बरं झालं ना. म्हटले नको मला जाऊन या की गेलात लगी आपल्या आई वडिलांसोबत आणि पोरींसोबत. मी आणि पोरांनी काय केलं होतं? तूच मला म्हणली होती ना तुम्ही जा. हे उगं म्हणायचं असतं असं असतं समोर. आता उगू कळतो मला. उगू म्हणते कसं म्हणते तू. तुम्ही अग्राने म्हणायचंच ना चल उषा मग मी आलीच असते ना. तुला तर चल म्हणलो होतो मी. ते काय एकदाच. अरे 2 वेळेस म्हणलो होतो चल उषा चल उषा. 2 वेळा नाही म्हटला ती एकदाच बोलला होता. अरे बापरे आवडून झालं आता. बस तरी स्वयंपाक करीत घरी. बरं सॉरी नेक्स्ट टाइम आपण जाऊ. बस जा. तर मित्रांनो सिद्धूला पण नव्हतं नेलं मी. ए सिद्धू तुला इकडं बघ. हा सिद्धूला पण नव्हतं नेलं. हा तो पण घरी थांबला होता. दीदी होय दीदी अभ्यास करते. तुला करायचा अभ्यास. चला विठ्ठल विठ्ठल करा. विठ्ठल विठ्ठल करा. विठ्ठल विठ्ठल करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जय जय बाप्पा करतो आमचा सिद्धू बघा. जय बाप्पा आमच्या इथं करा. विठ्ठल विठ्ठल करा. विठ्ठल विठ्ठल करा. विठ्ठल 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 विठ्ठल. चला विठ्ठल विठ्ठल करा. चला मित्रांनो बाय.